हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एमडीएल प्लॅटफॉर्म. होप यू डुइंग वेल. तर दिवाळी झाली आता. आता फक्त आणि फक्त अभ्यास करायला पाहिजे तुम्ही. आणि आज हे बघा, टॉपिक वाईज जे आपले क्वेश्चन आन्सर सुरू होते. मी टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर घेईलच. डोंट वरी अबाउट इट. उद्या जे आहे आपण पाईप फिटिंग वरती क्वेश्चन्स घेणार आहोत. टॉपिक वाईज सगळे क्वेश्चन्स घेतील ए टू झेड. ठीक आहे. वन वन टू म्हणजे लाईक की जितके पण तुमचे सेमिस्टर आहेत 1 to 4. ठीक आहे. फिटरचे ते सगळे मी क्वेश्चन्सचे टॉपिक वाईज क्वेश्चन्स घेणार आहे. त्यातल्या त्यात मी वेल्डरचे पण टॉपिक वाईज क्वेश्चन घेणार आहे आणि मग वेळ भेटला तर बाकी मशीनिस्ट ग्राइंडर आणि मग टर्नर, आर-ए-सी हे पण टॉपिक वाईज घेईन. पण सध्या माझं जे एम आहे ते फिटर कंप्लीट करण्याचं आहे. कारण फिटर खूप मोठा एक ट्रेड आहे. त्या ट्रेडमध्ये सगळ्या ट्रेड मिक्स होऊन जाते. मिक्स म्हणण्यापेक्षा जसं आपण लेथ मशीनला मदर ऑफ ऑल मशीन जसं म्हणतो, तसंच जे फिटर ट्रेड आहे ते मदर आहे ऑल ट्रेडची रिलेटेड टू मेकॅनिकल. ओके. सो स्टार्ट द क्लास टुडे. बघा, आजचं क्लासमध्ये बघा आपलं जे आहे पेपर आपण डिस्कस करत आहोत 13 जानेवारी 2020 चा पेपर. खूप सारे लोक म्हणतील 13 जानेवारी 2020 मध्ये ही वॅकन्सी आली होती का? तर ही वॅकन्सी आलेली आयटी इन्स्ट्रक्टरची, पण फॉर एसटी कॅन्डिडेट ओनली. ठीक आहे. हे स्पेशल ड्राईव्ह निघालं होतं फॉर एसटी कॅन्डिडेट. तर तेव्हाचा हे पेपर आहे. आणि हे जे सेम पेपर आहे तुम्हाला माझ्या टेस्ट सिरीजमध्ये नाही भेटेल. कारण मग हे फ्रीमध्ये डिस्कस करा आणि तिथे मग तुमच्याकडून पैसे घ्या. हे मला पटलं नसतं, म्हणून हे इथिकल पण नसतं. दॅट्स वाय हे सेम पेपर तुम्हाला तिथे भेटणार नाहीये. ज्यांनी पण माझी टेस्ट सिरीज परचेस केली आहे, हे लेक्चर तुम्हाला पाहावं लागेल. दुसरी गोष्ट, ज्यांनी पण हे व्हिडिओ क्लिक केलाय, प्लीज एक नोटबुक स्वतःसोबत घेऊन घ्या. जे पण टॉपिक मी सांगेन ते टॉपिक तुम्ही पूर्ण नोट डाउन करून घ्या आणि ते टॉपिक कंप्लीट कराच. कारण जर ते टॉपिक तुम्ही केले नाही तर मग पेपर निघणं मुश्किल आहे. ओके. तर मी इम्पॉर्टंट टॉपिक पण सांगेन सोबत-सोबत. तर हे बघा, 30 मिनिटाचा पेपर होता. तुमचं 45 मिनिटाचं आहे. पण हे जे पेपर आहे ते 30 मिनिटाचं होतं. 40 क्वेश्चन, 80 मार्क. सेम तुमच्यासारखंच पॅटर्न आहे. फक्त टाईममध्ये थोडंसं इथे डिफरन्स आहे. खूप कमी वेळ भेटला यांना. 30 मिनिट हा वेळ भेटलेला आहे. पाहिलं गेलं तर हा पेपर मला हार्ड वाटला कंपेअर टू टीसीएसचं जे पॅटर्न आहे. टीसीएस ज्या हिशोबाने पेपर विचारते त्या हिशोबाने हा पॅटर्न मला थोडासा हार्ड वाटला. ठीक आहे. हा पेपर टीसीएसने सेट नाही केलेला आहे. हे पेपर म्हणजे जे जे रिजनल ऑफिस आहे तिथल्या, जे पण कोणतं मुंबई विभागाचा पेपर आहे हा. तर मुंबई विभागामधून हा सेट झालेला पेपर आहे. चला स्टार्ट करू मग क्वेश्चन्स. अच्छा, वन मोर थिंग, आर-ए-सीची टेस्ट सीरीज जी आहे आम्ही लवकरच लॉन्च करणार आहोत. मे बी उद्या मी आर-ए-सीची टेस्ट सीरीज लॉन्च करून टाकेन आणि इलेक्ट्रिशियनची पण टेस्ट सीरीज मी लॉन्च करत आहे. तर इट्स काइंड ऑफ गिफ्ट फ्रॉम माय साइड, फ्रॉम एम रेल्वे टू ऑल ऑफ यू गाईज. जे पण म्हणत होते की मॅम आर-ए-सीची पण टेस्ट सिरीज लॉन्च करा आणि इलेक्ट्रिशियन वायरमॅनची पण टेस्ट सिरीज लॉन्च करा. तर आर-ए-सी आणि इलेक्ट्रिशियन सध्या आम्ही लॉन्च करत आहे. नंतर वायरमॅन, मोटर मेकॅनिक व्हेकल, हे सगळे जे आहेत ना अलाइड ब्रांचेस, आम्ही सगळ्यांचे जे आहे टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. डोंट वरी, जस्ट सबस्क्राईब टू आवर चॅनल, प्रेस द बेल आयकन, जॉईन आवर टेलिग्राम ग्रुप. कारण टेलिग्राम ग्रुपवरती मी जास्तीत जास्त तिथे मी लवकर कनेक्ट होते. मी तिकडेच खूप जास्त जे व्हॉइस मेल किंवा व्हॉइसचे टेक्स्ट असतात त्याच्यानीच मी जास्त तिकडे जे आहे व्हॉइस मेसेजेसवरतीच मी जास्त बोलते. लेट मी जस्ट इन्क्रीज द ब्राईटनेस. हां. तर मी तिकडे जे आहे त्या हिशोबाने जे आहे फास्टमध्ये व्हिडिओ बनवणं खूप मुश्किल होऊन जाते. म्हणून मी टेलिग्रामवरती तुम्हाला तिकडे मेसेज करून टाकते. तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर जा आणि तुरंत टेलिग्राम ग्रुप जॉइन करून घ्या. दुसरी गोष्ट, आमचं Android ॲप्लिकेशन पण डाउनलोड करून घ्या. तिथे तुम्हाला हे सगळे टेस्ट भेटतील. ठीक आहे. चला मग स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते, विच पार्ट ऑफ युनिव्हर्सल सरफेस गेज is used to set scriber at a required position exactly. तर सरफेस गेज दोन टाईपचे असतात. एक असते युनिव्हर्सल सरफेस गेज, दुसरं असते सरफेस गेज फिक्स टाईप. तर ह्याच्यामध्ये विचारलंय युनिव्हर्सल सरफेस गेज बद्दल. तर युनिव्हर्सल सरफेस गेज मध्ये स्क्रायबर, हे बघा सरफेस गेज कसा असतो, फिक्स टाईप असा वाला असतो. ठीक आहे. ह्याचा जो बेस आहे तो एकदम फिक्स्ड असतो. असं काही म्हणजे ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी नसतात. इथे असते संघ आणि हे संघमध्ये जे आहे तुमचं स्क्रायबर लावलेलं असते. ठीक आहे. आणि जे तुमचा युनिव्हर्सल सरफेस गेज आहे, युनिव्हर्सल सरफेस गेजमध्ये 20 स्लॉट प्रोव्हाइड केलेले असते बेसमध्ये. ठीक आहे. आता हे 20 स्लॉट कशासाठी प्रोव्हाइड केलेलं असेल बेसमध्ये, तर हे जे 20 स्लॉट आहे हे खूप चांगल्या पद्धतीने तुमचं जे सरफेस गेज आहे कोणत्या पण मशीनवरती तुम्ही जे आहे माउंट करू शकता, त्यासाठी हा 20 स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. आणि इथे हे संघ आणि हा स्क्रायबर असते आणि इथे असतात गाईड पिन्स आणि ह्या गाईड पिनमध्ये इथे असतो स्क्रू.
ते जे असते त्याला म्हणतात फाईन ॲडजस्टमेंट स्क्रू. आणि हे फाईन ॲडजस्टमेंट स्क्रूनी काय केलं जाते, की तुमचं जे स्क्रायबर आहे ते तुमच्या रिक्वायर्ड पोझिशनवरती क्विकली जे आहे गाईड पिनमध्ये ते ॲड केलं आणि मग ते जे तुमचं स्पिंडल आहे ते खूप म्हणजे लाइक की फाईन ॲडजस्टमेंट स्क्रूनी तुम्ही तिथे फिट करू शकता. तर हे लक्षात ठेवा, की तुम्ही फक्त सरफेस गेज कशासाठी उपयोग केला जाते एवढंच वाचून आणि त्याचे टाइप काय आहेत एवढंच वाचून जर सोडत असेल ते टॉपिक, तर असं नका करू. जे मी तुम्हाला सांगितलं, की डायरी ठेवा किंवा एक नोटबुक ठेवा सोबत, तर तिथे लिहा. पहिला टॉपिक तुम्हाला आजच्या आज जे कंप्लीट करायचं आहे, तो आहे सरफेस गेज. सरफेस गेज कशासाठी उपयोग उपयोग करतो आपण? हे स्क्रायबिंग करण्यासाठी. काय स्क्राईब? की पॅरलल लाईन्स जर स्क्राईब करायची असेल तुम्हाला तुमच्या वर्कपीसवरती, तेव्हा आपण जे आहे सरफेस गेजचा उपयोग करतो. ह्याचा उपयोग कशासाठी केला जाते? म्हणजे लाइक की ह्याचाच काहून उपयोग? आपण आपले जे आहे स्केलचा उपयोग नाही करू शकत का? किंवा दुसऱ्या कोणत्या डिव्हाइसचा उपयोग करू शकत नाही का? तर करू शकतो. पण जे सरफेस गेज आहे, ह्याचा जो बेस असतो ना, तो ऑटोमॅटिकली डाटम प्रोव्हाईड करत असतो. मग आपल्याला डाटम घेण्याची गरज नाहीये. दॅट्स वाय हे खूप ईझी होऊन जाते सरफेस गेजच्या हेल्पनी. त्याच्यामुळे सरफेस गेजचा उपयोग केला जातो. ठीक आहे. तर क्वेशन सांगितलं, आन्सर सांगितलं. आता मी नाही का थोडंसं फास्टमध्ये घेते, कारण मला हे लेक्चर जे आहे ते खूप लवकर अपलोड पण करायचं आहे. पण स्टिल मी जे पण इंटरलिंकिंग गोष्टी आहेत आणि जे पण तुम्हाला करायचा अभ्यास करावा लागेल, जे पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणतं सेमिस्टर इम्पॉर्टंट आहे, ते सगळं सांगेन. तर प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द सिंगल ॲक्टिंग सिलेंडर इज अटॅच्ड विथ द लोड? तर सिलेंडर पण 2 टाइपचे असतात, सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग. बघा, सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा जो असतो, त्याच्यामध्ये हा पिस्टन आहे, हा पिस्टन रॉड आहे, हे सिंगल ॲक्टिंग सिलेंडर. तर हे सिंगल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये लोड कुठे अटॅच केला असतं, तर तो पिस्टन रॉडला जे आहे तुमचं लोड अटॅच केलं असतं. हे असते पिस्टन रॉड, हे असतो पिस्टन. ठीक आहे, हे असते पिस्टन, हे असते पिस्टन रॉड. तर ह्या पिस्टन रॉडला जे आहे तुमचं लोड अटॅच केलेलं असते. ठीक आहे, तर आन्सर काय असेल? ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. Piston rod. Next question, which fire extinguisher filled with carbon tetrachloride and bromochloride-fluoromethane BCF and CTC हे कोणत्या, ठीक आहे, हे जे आहे कोणत्या एक्सटिंग्विशर मध्ये फिल केलेलं असते? तर लक्षात ठेवा, हे हॅलन एक्सटिंग्विशर मध्ये फिल केलेलं असते. ठीक आहे, हॅलन एक्सटिंग्विशर मध्ये फिल केलेलं असते. तर इथे जे आहे तुम्हाला एक गोष्ट मी लिहून देते. हे जे आहे पाठच करून घ्या, की टाइप्स ऑफ फायर, ठीक आहे, आणि त्याचे कॉजेस आणि ते कॉजेससाठी कोणतं एक्सटिंग्विशर यूज केलं जाते हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे. हे 2 मार्क तुमचे हमखास तुम्हाला देऊन जाणार. आणि जितके पण मी पेपर बघत आहे, टी-सी-एसनी हमखास प्रत्येक शिफ्टमध्ये ठीक आहे, कोणताही पेपर असो, मग टेक्निशियनचा, फिटर रिलेटेड, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन विचारलं आहे म्हणजे विचारलं, हे कंपल्सरी आहे आणि तुमचे जे आहे एकदम ईझी मार्क आहेत. तर काय ह्याला हे टॉपिक करण्यासाठी मी तुम्हाला सांगू का, फक्त 15 मिनिटं लागतील, फक्त 15 मिनिटं. त्याच्यामध्ये काय नाहीये, की क्लास ए फायर, ठीक आहे, टाइप आहेत क्लास ए फायर, मग बी फायर, सी फायर, डी फायर. मग हे क्लास ए फायरचे कॉजेस काय? तर हे वूड, क्लोथ, ठीक आहे, आणि पेपर, ह्याच्यानी जी आग लागते त्याला क्लास ए फायरमध्ये त्यांनी डिवाइड केलं, म्हणजे क्लास ए फायरमध्ये त्याला डिस्टिंग्विश केलेलं आहे. मग हे ह्याच्यासाठी कोणतं एक्सटिंग्विशर यूज करणार? तर मग आपण जर लाकडाने किंवा क्लोथनी वगैरे आग लागली तर आपण काय करतो? त्याच्यासाठी काय स्पेशली कुठे जातो आणि कोणतं एक्सटिंग्विशर विकत घेऊन येऊन मग ती आग विझवतो का? नाही. आपण त्याच्यावरती डायरेक्ट पाणी टाकतो. तर ऑब्व्हियसली इथे जे आहे वॉटर एक्सटिंग्विशर यूज केले जाते. मग क्लास बी फायर, तर ह्याचे कॉज काय? आणि हा क्लास बी फायर इतकं जास्त इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये नेहमी हेच विचारलं जाते. तर लक्षात ठेवा, जे क्लास बी फायर लागते ते लिक्विडमुळे लागते. कसला लिक्विड? ते फ्लेमेबल लिक्विड. ठीक आहे, फ्लेमेबल लिक्विड म्हणजे काय? मग पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे जे लिक्विड्स आहेत, हे जे आग पकडणारे लिक्विड्स आहेत, हे जे आहे क्लास बी फायरमध्ये येतात. ठीक आहे, हे क्लास बी फायरमध्ये येतात. मग ह्याच्यामध्ये कोणतं एक्सटिंग्विशर यूज केले जाते? तर मग फोम एक्सटिंग्विशर यूज केले जाते. कोणतं? फोम. नंतर तुमचं ड्राय पावडर एक्सटिंग्विशर, कार्बन डायऑक्साइड एक्सटिंग्विशर. तर हे पॉइंट पण लिहून घ्या, मी तुरंत ते पण लिहून देते. क्लास सी फायर, आता क्लास सी फायर कशामुळे लागते ह्याचे पण कॉजेस विचारले जातात. तर हे गॅसेस, जे फ्लेमेबल गॅसेस असतात, ठीक आहे, जे लिक्विफाईड गॅसेस असतात, त्याच्यामुळे ही आग लागते. तर ही आग विझवण्यासाठी कोणत्या टाईपचं एक्सटिंग्विशर यूज केलं जातं? तर ड्राय पावडर एक्सटिंग्विशर इथे यूज केलं जाते. आणि क्लास डी फायर जे आहे ही मेटलमुळे लागते. ठीक आहे, कसले मेटल? ज्याच्यामुळे आग लागू शकते.
ठीक आहे. ज्या पण जिथे पण आग लागली आहे आणि तिथे कोणता मेटल इन्व्हॉल्व आहे, तेव्हा जे आहे त्या फायरला आपण म्हणतो क्लास डी फायर. तर 4च टाइपचे फायर आहेत. सगळे फायर तुम्ही पाठ करून घ्या आणि हे जे क्लास डी फायर आहे ना, तिथे जे आपण एक्स्टिंग्विशर यूज केले जाते CTC आणि BCF. ठीक आहे. हॅलन जे एक्स्टिंग्विशर आहे ना, जे तुमचा क्वेश्चन आला होता, तेच आहे हे, की कुठे यूज केलं जातं? हे क्लास डी फायरमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे. फायरचे पण 4 प्रकारमध्ये मग ते कोणत्या-कोणत्या टाइप म्हणजे त्याचे कॉजेस काय आहे आणि त्याच्यासाठी कोणतं एक्स्टिंग्विशर यूज केलं जाते हे हमखास एक्झाममध्ये येते. तर प्लीज हे लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ फीड इन ड्रिलिंग ऑपरेशन? तर फीड जे आहे ड्रिलिंग ऑपरेशनमध्ये त्याचं युनिट आहे मिलीमीटर पर रिव्हॉल्यूशन. काय आहे? मिलीमीटर पर रिव्हॉल्यूशन. तर ऑप्शन बी इज द राइट आन्सर ओव्हर हियर. ऑप्शन बी इज द राइट आन्सर ओव्हर हियर. तर इझी आहेत क्वेश्चन, असे नाही आहेत की खूप हार्ड आहे. पण हां, हे लक्षात ठेवा की तुम्हाला बारीक-बारीक गोष्टी मी एक गोष्ट सांगू तर फॅक्च्युअल गोष्टी जास्तीत जास्त पाठ असणं गरजेचं आहे. जितकं जास्त पाठ असेल तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी, ते तुम्ही नाही का मग इथे आरामात जे आहे टॉपिक क्लिअर करू शकता आणि तुमचे जे मार्क्स आहेत, तुमचे हाताचे जे मार्क्स आहेत, जसं की हा वाला टॉपिक आहे, हे हाताचे मार्क्स जाऊ द्यायचे नाही. ठीक आहे. लिहून घ्या ते. क्लास सॉरी, जितके पण फायरचे टाइप आहे ते तुम्हाला आजच्या आज पाठ करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. नेम द प्रॉपर्टी ऑफ मेटल दॅट विथस्टँड शॉक अँड इम्पॅक्ट. तर टफनेस. टफनेस जे आहे शॉक आणि इम्पॅक्टमध्ये विथस्टँड करू शकते. जे मटेरियल टफ असतात ते त्यांना शॉक आणि इम्पॅक्ट टेस्ट केले जाते आणि त्यांची टफनेस वगैरे जे आहे आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर हे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये हेही क्वेश्चन येते, की कोणत्या मटेरियलची टफनेस जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही कोणती टेस्ट करणार त्याच्यावरती? तर तुम्ही त्याच्यावरती इम्पॅक्ट टेस्ट करणार. कोणती टेस्ट? इम्पॅक्ट टेस्ट करणार. तर इथे राइट आन्सर काय? ऑप्शन डी इज द राइट आन्सर ओव्हर हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द वेट ऑफ हॅमर यूज फॉर मार्किंग पर्पज? तर हॅमर मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये जे आहे टॉपिक जे त्याचे हॅमर रिलेटेड जितके पण क्वेश्चन्स आहेत ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ते आपण डिस्कसही केले आहेत. अजून तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसतील तर बघून घ्या. तर मार्किंग पर्पजसाठी जे हॅमर यूज केलं जाते ते जे आहे त्याचा वेट असतो 250 ग्राम. ठीक आहे. हॅमरला स्पेसिफाय कसं करतो? तर वेटनी. आणि जे हँडलची लेंथ आहे त्याच्याने आपण जे आहे हॅमरला स्पेसिफाय करतो. पण मोस्टली एक्झाममध्ये फक्त वेटच ऑप्शन दिलेलं असते, की हॅमरला स्पेसिफाय करण्यासाठी आपण काय म्हणजे स्पेसिफिकेशन कसे देतो आपण हॅमरचे. तर लक्षात ठेवा, स्पेसिफिकेशन आपण हॅमरचे वेटनी देतो. ठीक आहे. वेट, त्याचा वेट किती आहे त्या हिशोबाने. आणि हॅमर जे आहे ते काही अशा प्रकारे असते, बॉल टाइप हॅमर. ठीक आहे. बॉल टाइप हॅमर आहे. हा तुमचा हॅमर आहे बघा. हे फेस आहे त्याचा. ठीक आहे. हे हँडल आहे इकडे. हे फेस आहे. ओके. हे फेस आहे, हे चिक आहे, हे पिन आहे आणि इथे हे हँडल प्रोव्हाईड केलेलं असते आणि हे आई असते. तर हे सगळे जे पॉइंट आहे ना, हॅमर रिलेटेड बारीक-बारीक पॉइंट सगळे तुम्हाला माहिती असले पाहिजे. ठीक आहे. सगळे खूप काही गोष्टी विचारल्या जातात. हॅमर एक इम्पोर्टंट टॉपिक आहे फॉर फिटर ट्रेड. तर प्लीज हॅमर कंप्लीट करा. हॅमर एक कंप्लीट करा. फाईल पण कंप्लीट करा. फाईल पण खूप विचारलं जाते. फाईल विचारलं का मग स्क्रॅपर विचारलं जातं. म्हणजे प्रत्येक पॉइंट विचारलंच जाते म्हणा. पण जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर फाईल आणि हॅमर कंप्लीट करून टाका. नेक्स्ट क्वेश्चन, which device makes the different flow rate of oil? डिफरंट फ्लो रेट ऑफ ऑइल. तर हे तुम्हाला हे बघा, हे क्वेश्चन जे आलेलं आहे ना, हे हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स ह्या टॉपिक मधून आलेलं आहे. हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स जे आहे हे आय थिंक 4th सेमिस्टरमध्ये तुमचा टॉपिक आहे. फिटरच्या 4th सेमिस्टरमध्ये टॉपिक आहे. खूप मोठा टॉपिक आहे हा. ॲक्चुअलमध्ये बघायला गेलं तर इतका मोठा टॉपिक आहे. जसं CNC आणि NC जे टर्नरमध्ये खूप मोठा टॉपिक आहे, त्याच हिशोबाने हा जे आहे फिटरमध्ये मोठा टॉपिक आहे. तर जे थ्रोटल वॉल्व असते ना तुमची, थ्रोटल वॉल्व ती जे आहे डिफरंट फ्लो रेट प्रोव्हाईड करते. ठीक आहे. प्रेशर वॉल्व काय प्रोव्हाईड करते? प्रेशर फ्लोचं जे प्रेशर कमी जास्त करण्याचं काम प्रेशर वॉल्व प्रोव्हाईड करते. रेस्ट्रिक्शन जे फ्लो आहे किंवा ह्याला चेक वॉल्व प्रोव्हाईड केले जाते. चेक वॉल्वमध्ये काय होते, की जे डायरेक्शन आहे तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये जे आहे तुमचं फ्लुइड आहे किंवा तुमचं पाणी आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये तुम्ही ते फ्लो करणार. दुसऱ्या डायरेक्शनमध्ये तुम्ही काय करणार, त्याला रेस्ट्रिक्ट करून टाकणार. तर सगळ्या टाइपचे जे वॉल्व आहेत ना ते पाठ करून घ्या. थ्रोटल वॉल्व, तुमची जी प्रेशर वॉल्व आहे, डायरेक्शन कंट्रोल वॉल्व आहे. ठीक आहे. ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळे वॉल्व अँड सिम्बॉल पाठ करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, विच मार्किंग मीडिया प्रोव्हाइड क्लिअर लाईन्स ऑन मशीन फिनिश्ड सर्फेसेस? तर मार्किंग मीडिया एक टॉपिक आहे. हे पण टॉपिक तुम्हाला आजच्या आज
कंप्लीट करायचे. जे पण मी टॉपिक सांगायचे ना, की आजच्या आज कंप्लीट करून घ्या, ते एकेका पेजचे टॉपिक आहेत. किती? बस सिंगल एका पेजचे टॉपिक आहेत, लक्षात ठेवा. तर जे क्लिअर लाईन्स मशीनिंग मशीन फिनिश सरफेसवरती जे प्रोव्हाईड केले जाते, तेव्हा आपण पर्शियन ब्लू, कोणता? पर्शियन ब्लू हा मार्किंग मीडिया यूज करतो. पर्शियन ब्लू जो मार्किंग मीडिया आहे, हे ड्राय होण्यासाठी खूप जास्त वेळ घेते. ठीक आहे. इट टेक्स मोर टाइम टू ड्राय. हे पण क्वेश्चन येते. आणि दुसरा एक क्वेश्चन येते, की कोणतं मार्किंग मीडिया आहे जे पॉइझनस आहे? तर कॉपर सल्फेट. मी एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवेन. त्याच्यामध्ये मी मार्किंग मीडिया रिलेटेड सगळे जे टॉपिक्स आहेत किंवा सगळे जे पण मार्किंग मीडिया आहे ते 10 मिनिटात क्लिअर करून टाकेन. तर ते व्हिडिओ अपलोड जे आहे मे बी 2-3 दिवसानंतर ते अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द प्रॉपर्टी ऑफ ऑइल कॅचेस फायर अँड कंटिन्यू टू बी इन फ्लेम? हे बघा, ऑइलची कोणती प्रॉपर्टी आहे जी फायरला कॅच करते आणि कंटिन्यू टू बी फ्लेम. कंटिन्यू टू बी फ्लेम नसलं असतं ना, तर आपण फ्लॅश पॉईंट कन्सिडर केला असतं. पण कंटिन्यू टू बी फ्लेम आहे, त्याच्यामुळे हा जे आन्सर आहे ते फायर पॉईंट आहे. फायर पॉईंट ही अशी प्रॉपर्टी असते ऑइलची, जी की फायरला कॅच करते, साथ ही साथ जी फायर आहे ते कंटिन्यू चालू राहील. ठीक आहे. फायर जे आहे, आग जे आहे ते कंटिन्यू चालू राहील. पुअर पॉइंट काय असते? पुअर पॉइंट ही चीज असते, की जे आपलं जे रूम टेम्परेचर आहे, ठीक आहे, रूम टेम्परेचरमध्ये ऑइल जे आहे ते फ्लो करण्याची जी त्याची प्रॉपर्टी असते, त्याला पुअर पॉइंट असं म्हणतात. काय म्हणतात? पुअर पॉइंट असं म्हणतात. लक्षात ठेवा. हे क्वेश्चन आलेलं आहे पुअर पॉइंटचं. टेसिसमध्ये पण मी हे ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे मी हे क्वेश्चन इथे डिस्कस केलं. नेक्स्ट क्वेश्चन. इन द आयसोमेट्रिक थ्रेड कॅल्क्युलेट द टॅप ड्रिल साईज फॉर M10 into 1.5 थ्रेड. तर हे क्वेश्चन जे आहे हे एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही नोटबुक काढा. मी तुम्हाला सांगते की हे कसं करायचं आहे. ठीक आहे. मी फॉर्म्युला देते तुम्हाला आणि ते फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या. तर वन मोर थिंग. पेज ॲड केला. ओके. टॅप ड्रिल साईज. टॅप ड्रिल साईजचा फॉर्म्युला काय आहे? मेजर डायमीटर मायनस 2 into डेप्थ ऑफ थ्रेड. मेजर डायमीटर मायनस 2 into डेप्थ ऑफ थ्रेड. आणि डेप्थ ऑफ थ्रेडचा जे फॉर्म्युला आहे तो काय आहे? तो आहे डेप्थ ऑफ थ्रेड 0.6134 into पिच. ठीक आहे. पिच. तर आपल्याला जे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? M10 1.5. ठीक आहे. तर M10 1.5. तर ह्याच्यामध्ये जे आहे हे आहे तुमचा मेजर डायमीटर आणि 1.5 आहे पिच. तर बघा, मग टॅप ड्रिल साईज इज इक्वल टू 10 मायनस 2 into 0.6134 एवढं नका लिहू, फक्त 0.6 इतकं लिहा. नंतर पिच किती आहे? 1.5. तर ह्याचं जे आहे आन्सर किती येईल? 10 मायनस 15 0.9 1.8. तर हे काय येईल? 1.8. 10 मायनस 1.8 इज इक्वल टू 8.2 mm. ठीक आहे. 8.2 mm. ऑप्शनमध्ये हे 8.2 mm. ऑप्शन ए इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. पण कधी-कधी काय होते बघा, कधी-कधी काय होते ऑप्शनमध्ये जे तुम्ही टॅप ड्रिल साईजच्या फॉर्म्युल्याने आन्सर काढला आहे ते आन्सरच नसेल तिथे. आन्सरच नसेल. मग कसं? तर मग तेव्हा नाही का तिथे जे नॉर्मल जे टॅप ड्रिल साईज काढली जाते, हे जे टॅप ड्रिल साईजचं मी जे तुम्हाला फॉर्म्युला सांगितलंय हे कंपनीजमध्ये उपयोगात आणतात आणि त्याच हिशोबाने जे आहे ना ड्रिलिंग केली जाते त्या होलची. पण जे आपण नॉर्मल जे प्रॅक्टिकल करतो ना कॉलेजमध्ये वगैरे, जेव्हा तुम्ही IT इन्स्ट्रक्टर होणार तेव्हा तुमच्या ज्या स्टुडंटला तुम्ही प्रॅक्टिकल करायला लावणार ना, तुम्ही तेव्हा काय करणार माहिती आहे का? आणि तुमच्या बुकमध्ये पण तुम्हाला हे फॉर्म्युला दिसणार नाहीये. मोस्टली सगळ्या बुक्समध्ये तुम्हाला हेच दिसेल, की ह्या जे तुमचं मेजर डायमीटर आहे त्याच्यामधून डायरेक्ट तुमची पिच मायनस केली आणि आलेला आन्सर तुमची टाइप ड्रिल साईज म्हणून दिलेली आहे. तर हे काही चुकीचं नाहीये, चुकीचं बिलकुल नाहीये. पण एक्झाममध्ये तुम्ही दोन्ही पण जे आहे आन्सर काढून बघा आणि जे आन्सर असेल तेच क्लिक करा. नाहीतर असं झालं की तुम्ही काय करणार, 10 मायनस 1.5 केलं, आन्सर काढलं पण तिथे आन्सरच नाहीये. मग काय करणार? मग तुम्हाला ते टॅप ड्रिल साईजचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं असते. ठीक आहे. टॅप ड्रिल साईजचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं असते. तर लक्षात ठेवा, टॅप ड्रिल साईजचा फॉर्म्युला मी लिहून दिलाय, ते लिहून घ्या. आणि हे जे सेम प्रॉब्लेम आहे, हे जे सेम न्यूमेरिकल आहे ते तिथे तुमच्या डायरीमध्ये खाली लिहा. आणि हे ॲज इट इज फक्त इथे नंबर चेंज होतील. फक्त इथे नंबर चेंज होतील आणि असाच जे आहे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या सेटमध्ये दिसणार. ठीक आहे. दिसणार. 100% गॅरंटी आहे. टॅप ड्रिल साईजवरती एक क्वेश्चन तुम्हाला येणारच आहे. अजून एक असते ब्लँक साईजवरती. टॅप ड्रिल काय असते? टॅप ड्रिल म्हणजे काय? आपण इंटरनल थ्रेड पाडतो. ठीक आहे.
इंटरनल थ्रेड पाडतो. पण जेव्हा आपल्याला एक्सटर्नल थ्रेड पाडायचे असतील, कोणत्या बॉक्सवर कोणत्या ब्लँकवरती जर तुम्हाला एक्सटर्नल थ्रेड पाडायचे असतील, तर आपण त्याच्यासाठी उपयोग करतो डाईचा. ठीक आहे, डाईचा उपयोग करतो. तर तिथे पण एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तो विचारला जाते ब्लँक साइजचा फॉर्म्युला. ठीक आहे, ब्लँक साइजचा फॉर्म्युला विचारला जातो किंवा ब्लँक साइजवरती डायरेक्टली तुम्हाला एक क्वेश्चन न्यूमेरिकल पण येऊ शकते. तर आय थिंक ह्या पेपरमध्ये ब्लँक साइजचा पण एक न्यूमेरिकल दिलेला आहे, तर ते आपण तिथे डिस्कस करू. पण त्याच्या आधी तुम्ही हे ब्लँक साइजचा जो फॉर्म्युला आहे ते पण लक्षात ठेवा. डी म्हणजे ब्लँक साइज तुमची आणि स्मॉल डी मायनस पिच अपॉन 10. ठीक आहे, हे लक्षात ठेवा आणि लिहून घ्या हे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8.2 is the right answer over here. Next question. Why gray cast iron is widely used for machine tools? तर मटेरियल हे एक वर्कशॉप कॅल्क्युलेशन रिलेटेड क्वेश्चन आहे आणि तुम्हाला मटेरियल विचारलं जाते की कास्ट आयर्न बद्दल, अल्युमिनियम बद्दल, ग्रे कास्ट आयर्न, तर हे सगळंच विचारलं जाईल. लक्षात ठेवा, तर ग्रे कास्ट आयर्न आहे हे मशीनिंग टूलसाठी कशाला उपयोग करतात, कारण हे जे आहे व्हायब्रेशन खूप कमी करते. ठीक आहे, व्हायब्रेशन जे असतात ते व्हायब्रेशन जास्तीत जास्त टूलवरती नाही आले पाहिजे. हेच एक इम्पॉर्टंट टूलचं एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असते. तर त्याच्यासाठी जे आहे आपण ग्रे कास्ट आयर्नचा उपयोग करतो. वाईडली यूज केलं जाते मशीन टूल बनवण्यासाठी. ठीक आहे, रिड्यूस व्हायब्रेशन. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ सिस्टीम इफ द साइज ऑफ द होल इज केप्ट कॉन्स्टंट, शाफ्ट इज व्हॅरिड? तर हे तुमचं जे आहे बघा, इंटरचेंजेबिलिटी जे टॉपिक आहे त्या टॉपिक रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर होलची जी आहे, होलचं जे आहे तुम्ही साईज कॉन्स्टंट ठेवलाय आणि शाफ्टची जी आहे ती तुम्ही साईज चेंज करत आहे. तर हे काय झालं, होल बेसिस सिस्टीम झालं. ठीक आहे, होल बेसिस सिस्टीम झालं. आणि जे शाफ्ट तुम्ही जे आहे, शाफ्ट कॉन्स्टंट ठेवला आहे आणि होलची जी आहे ते तुम्ही कमी जास्त करत आहे, व्हॅरिएशन होलवरती देत आहे, तर ते झालं शाफ्ट बेसिस सिस्टीम. तर हे क्वेश्चन खूप वेळा विचारलं जाते आणि खूप इझी पण क्वेश्चन आहे. हे इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिप्लोमा जेव्हा कोणी केला असेल तेव्हा तुम्ही हे वाचलंच असेल. ठीक आहे, तर इथे राईट आन्सर काय आहे, ऑप्शन सी, होल बेसिस सिस्टीम. ठीक आहे, होल बेसिस सिस्टीम इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट, what type of power transmission is transmitted by spur gear? गिअर एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे, सगळ्या टाईपचे गिअर करून घ्या. आय थिंक फोर्थ और सेकंड सेमिस्टर जे आहे ते ऑल अबाउट गिअर. पहिला का दुसरा टॉपिकच आहे सेकंड सेमिस्टरमध्ये गिअरचा. ते पाठ करून घ्या म्हणण्यापेक्षा सगळे जितके पण गिअर आहे ते कन्सेप्ट कम्प्लिटली क्लिअर करून घ्या. ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल कसलाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला आलंच पाहिजे. तर स्पर गिअर जे आहे हे पॅरलल ट्रान्समिशनसाठी आपण उपयोगात आणतो. ठीक आहे, पॅरलल ट्रान्समिशन द्यायचं असेल, पॉवरचं पॅरलली ट्रान्समिशन करायचं असेल तेव्हा आपण स्पर गिअरचा उपयोग करतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिमम डायमेन्शन कॅन मेजर विथ द टेलिस्कोप गेज? तर बघा, टेलिस्कोप गेज जे असते हे अशा प्रकारे एक अशा प्रकारे असते बोरची डायमीटर मेजर करण्यासाठी. ठीक आहे, बोर डायमीटर मेजर करण्यासाठी टेलिस्कोपचा यूज केले जाते. 6 टाईपचे जे आहे त्याच्यामध्ये डायमीटर प्रोव्हाइड केलेलं असतात. तर सगळ्यात मिनिमम विचारलेलं आहे, मिनिमम डायमेन्शन किती मेजर करू शकते बोर गेज, तर 8 mm मेजर करू शकते. आणि जर तुम्हाला विचारलं की मॅक्झिमम किती करू शकतो, तर लक्षात ठेवा 150 mm. ठीक आहे, 150 mm हे लिहून घ्या. ठीक आहे, हे लगेच लिहून घ्या. ही डायग्राम पण रफमध्ये डायग्राम पण ड्रॉ करून घ्या. कारण कसं आहे की हे जे आहे टॉपिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खूप छोटं टॉपिक आहे हे टेलिस्कोपिक गेज जे आहे. हे छोटासा टॉपिक आहे. अर्ध्या पेजचं पण नसेल हा टॉपिक, पण ह्याच्याबद्दल किती एकदम मायन्यूट जे आहे हे मेजरमेंट विचारलेलं आहे. तर हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर लिहून घ्या. ठीक आहे, तर 8 mm इज द राईट आन्सर ओव्हर. आणि जर मॅक्झिमम विचारलं तर 150 mm लिहून घ्या. ओके, नेक्स्ट, विच रिमर हॅज अ लॉंग टेपर लीड? बघा, रिमर एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट एक ऑपरेशन आहे. तर रिमिंग ऑपरेशन सगळ्यांनी चांगल्याने करून घ्या. ड्रिलिंग तर करताच तुम्ही सगळ्यांनी, पण रिमर, बोरिंग, ठीक आहे, टॅपिंग, हे सगळ्या गोष्टी, हे जे इंटरलिंकिंग टॉपिक्स आहेत ना ड्रिलिंग रिलेटेड, हे सगळे चांगल्याने तुम्ही करून घ्या. तर विचारलंय की ह्याच्यामध्ये लॉंग टेपर लीड कुठे प्रोव्हाइड केली असते, तर हे जे आहे तुमची हँड जे रिमर असते. ठीक आहे, हँड जे रिमर असते त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे लॉंग टेपर लीड प्रोव्हाइड केलेली असते. तर हे जे रिमरचे जे पण तुमचे डायग्राम असतील, डायग्राम ड्रॉ करून जितकं जास्त डेटा कलेक्ट करू शकता ना, डायग्राम थ्रू करा, कारण ते फोटोजेनिक मेमरी असते आणि ते लक्षात राहून जाते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अँगल टू बी मेंटेन्ड इन द ब्लो पाईप अँड फिलर रॉड इन द लेफ्ट वर्ड वेल्डिंग टेक्निक? मी ह्याच्यासाठीच तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणलेली की फिटर जे आहे ही एक
कंबाईन ब्रांच आहे, म्हणजे सगळ्या ब्रांचची मिळून एक ब्रांच आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्राइंडिंगबद्दलही वाचावं लागते, तुम्हाला वेल्डिंगबद्दलही वाचावं लागते, शीट मेटलबद्दलही वाचावं लागते, तुम्हाला प्लंबिंगबद्दलही वाचावं लागते. तर हे खूप सारे जे टॉपिक्स आहेत ना फिटरमध्येच आहेत. फिटर जर तुम्ही कंप्लीट केलं ना, तर तुम्ही आरामात दुसऱ्या पेपरला जाऊन बसू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही आरामात 50 मार्क घेऊ शकता. म्हणजे जर कोणी फिटर कंप्लीट केलं असेल, ठीक आहे, तर तुम्ही टर्नरमध्ये जाऊन आरामात 50 मार्क घेऊ शकता, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे, कारण टॉपिक सेमच असतात. जास्त जे आहे फक्त 10% एक डिफरन्स असते, बस दॅट्स इट. तर ब्लो पाईप आणि फिलर रॉडचं जे आहे लेफ्टवर्ड वेल्डिंगमध्ये किती डिग्रीचा अँगल प्रोव्हाइड केलेला असतो, तर लक्षात ठेवा ब्लो पाईपसाठी 60 डिग्रीचा अँगल प्रोव्हाइड केलेला असतो आणि फिलर रॉडचा जे असते ते 30 डिग्रीचा अँगल प्रोव्हाइड केलेला असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन खूप वेळा विचारलेलं आहे. लेफ्टवर्डचंही लक्षात ठेवलं तर राईटवर्डचंही लक्षात ठेवा आणि राईटवर्डचंही लिहून घ्या. तुमच्या जे पण तुम्ही नोटबुक जी बनवत आहे त्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्या. ठीक आहे, तर आन्सर काय आहे तुमचं? ए 60 आणि 30 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. वाय ड्रिल होल्स आर ओव्हर साइज दॅन ड्रिल डायमीटर. तर हे ड्रिलिंगचं डिफेक्ट आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन जे आहे ड्रिलिंग डिफेक्ट वरून आलेलं आहे. तर याच्यामध्ये जे तुमची ड्रिल बीट असते, ठीक आहे, त्या ड्रिल बीट पेक्षा पण तुमचं जे होल आहे, ठीक आहे, जे तुमचं पण जे तुम्ही होल केलेलं आहे, जे पण मशीनिंग केलेली आहे, त्याचं डायमीटर जास्त झालंय आणि तुमचा ड्रिल बीटचा डायमीटर कमी आहे. हे कशामुळे होतं? तर हे जे तुमचं अनइक्वल लेंथ जे असते कटिंग एजेसची, त्याच्यामुळे जे आहे हा डिफेक्ट येतो. तर इतकं बारीक, इतक्या मायन्यूट इन्फॉर्मेशनवरती हे क्वेश्चन विचारलं, त्याच्यामुळेच मला हा पेपर थोडासा हार्ड वाटला. ठीक आहे, हार्ड वाटण्याचं हे कारणच हे आहे की खूप मायन्यूट याच्यावरती विचारलंय. TCS असं नाही करत. ठीक आहे, TCS जे आहे ते खूप वरवर क्वेश्चन विचारते. इतकं डेप्थमध्ये जाऊन क्वेश्चन कधीच विचारत नाही. तर आन्सर काय? ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. अनइक्वल लेंथ ऑफ कटिंग एजेस, हे जे आहे अशा प्रकारचा ड्रिलिंग डिफेक्ट तिथे येतो. नेक्स्ट, हाऊ मेनी फंडामेंटल टॉलरन्स ग्रेड्स आर अवेलेबल. एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट, एक्स्ट्रीम लेवलचं इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, फंडामेंटल टॉलरन्स ग्रेड म्हणू किंवा टॉलरन्स ग्रेड म्हणू, आन्सर एकच आहे. 18 ग्रेड असतात. ठीक आहे, किती? 18 ग्रेड असतात. काही जे स्टुडंट्स आहेत ना, ते चुकीनं काय करतात, मॅडम फंडामेंटल ग्रेड विचारले 25 ग्रेड. नाही, फंडामेंटल ग्रेड म्हणू किंवा टॉलरन्स ग्रेड म्हणू. ठीक आहे, आन्सर एकच आहे. BISनी फक्त 18 ग्रेडच प्रोव्हाइड केलेले आहेत आणि 18 ग्रेड पण कसे? IT01, IT0, IT1, मग असं करून IT16. तर हे पण विचारलंय तुम्हाला की हे कशा प्रकारे जे आहे याचं स्पेसिफिकेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. तर IT01 पासून सुरू होते. तर हे पूर्ण किती आहेत बा? 18 आहेत. तर हे लक्षात ठेवा आणि ही जे आहे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या, कारण TCSच्या ALBच्या पेपरमध्ये तुम्हाला हे विचारलं होतं की जे IT01, IT0, IT1 असं करत IT16 हे असं दिलेलं होतं की हे बरोबर आहे का सांगा, जे फंडामेंटल टॉलरन्स ग्रेडसाठी असं स्पेसिफाय केलं जाते का? तर हे बरोबर आहे, हे ट्रू आहे. ठीक आहे, अशा प्रकारे स्पेसिफाय केलेलं असते. ओके, तर 18 ग्रेड्स आहेत, टॉलरन्स ग्रेड, 18 टॉलरन्स ग्रेड प्रोव्हाइड केलेले आहे BIS द्वारा. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द ब्लँक साईज फॉर एक्सटर्नल थ्रेडिंग M16 2.0. मी सांगितलं जस्ट तुम्हाला की हे बघा, जे असते इंटरनल थ्रेडिंगसाठी आपण टॅपचा उपयोग करतो. कशाचा? टॅपिंगचा उपयोग करतो. आणि जर एक्सटर्नल थ्रेड प्रोव्हाइड करायचे असेल तर आपण तिथे डाईचा उपयोग करतो. कशाचा? डाईचा उपयोग. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लँकची जी साईज प्रोव्हाइड केलेली असते, ठीक आहे, एक्सटर्नल थ्रेडिंगसाठी, तर ती ब्लँकची साईज ह्या मेट्रिक 16 2.0 साठी तुम्ही किती प्रोव्हाइड करणार? तर ब्लँक साईज D इज इक्वल टू स्मॉल d मायनस पिच अपॉन 10. तर स्मॉल d किती आहे तुमचं? 16. ठीक आहे, 16. पिच किती आहे? 2 डिवाइड बाय 10. तर 16 मायनस 0.5. 0.5 म्हणजे किती? 0.2. तर म्हणजे किती तुमचं येणार? 15.8 mm. ठीक आहे, 15.8 mm. तर ही ब्लँक साईजची जी आहे हे फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. आणि आन्सर आहे ऑप्शन बी आन्सर इथे. ठीक आहे, ऑप्शन बी जे आहे इथे आन्सर आहे 15.8. तर डी, ठीक आहे, हे ब्लँक साईज इज इक्वल टू हे जे आहे तुमचं स्मॉल डी काय असते? हे स्मॉल डी असते तुमचं बोल्टचा डायमीटर किंवा रॉडचा डायमीटर म्हणा. ठीक आहे, बोल्ट डायमीटर किंवा रॉड डायमीटर. P इज द पिच अँड 10. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युला लगेच तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या जे पण नोटबुक आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या आणि ह्याला मकअप करून घ्या. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन, विच टर्म इज यूज टू मूव लोड विथ लेस एफर्ट्स. ठीक आहे, तर कोणतं जे आहे टर्म यूज केले जाते लेस एफर्ट्स मध्ये तुमचं मटेरियल मूव्ह करण्यासाठी किंवा कोणतं पण लोड मूव्ह करण्यासाठी. तर आपण तिथे न्यूमॅटिक जे आहे न्यूमॅटिक सिस्टमचं यूज केले जाते. हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक्स एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. हे टॉपिक सोडू नका. हां, मान्य आहे टॉपिक खूप मोठा आहे. कमीत कमी 20 घंटे लागतील हे टॉपिक कंप्लीट करण्यासाठी. तर डेलीच्या हिशोबाने 10-10 घंटे पण तुम्ही जर ह्याला डिवोट केले, म्हणजे टॉपिक पूर्ण वाचून खतम करण्यासाठी 10 घंटे किंवा 20 घंटे लागत नाहीये. ऑब्व्हियसली तसं एवढा मोठा नाहीये टॉपिक. पण ह्याचे जे बारीक-बारीक सिम्बॉल्स आणि जे वॉल्स वगैरे पाठ करावे लागतील किंवा तुम्हाला जे आहे न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक्स बद्दल सगळं माहिती करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी पूर्ण 20 तास लागतीलच लागतील. मी हे रिव्हिजन कन्सिडर करत आहे. ठीक आहे, रिव्हिजन पण ह्याच्यामध्येच ॲड करत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मॅडम सिंगल रीडिंगसाठी 20 तास लागतील का? नाही, असं नाही. सिंगल रीडिंगसाठी 20 तास नाही लागणार आहेत. लक्षात ठेवा, सिंगल रीडिंगसाठी नाही. सगळं पूर्ण न्यूमॅटिक्स आणि हायड्रॉलिक्स जे पूर्ण कंप्लीट करायचं झालं तुम्हाला, ठीक आहे, पूर्ण कंप्लीट करायचं झालं, तेव्हा जे आहे कंप्लीटसाठी म्हणत आहे मी. ठीक आहे, पूर्ण कंप्लीट रिव्हिजन सहित 20 घंटे लागतील. आणि कंप्लीट करून घ्या, कारण टीसीएसचा फेव्हरेट टॉपिक आहे हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक्स. ठीक आहे, ते इतक्यांदा विचारलेल्या आणि नाही का जितके पण हार्ड टॉपिक आहेत ना, ते आधी कंप्लीट करून घ्या. कारण नाही का शक्यता भरपूर आहे यावेळेस आपलं सीबीटी 2 जे आहे, शक्यता आहे, कारण सीबीटी 1 ईझी होता. त्याच्यामुळे सीबीटी 2 मे बी होऊ शकते की थोडंसं ते हार्ड लेव्हलवरती तुम्हाला ते सेट करतील. कारण कट ऑफ कसंही करून कमी करावंच लागणार आहे. जर सीबीटी 2 पण खूपच ईझी करून टाकलं तर मग कट ऑफ एकदम आसमानला जाईल. ठीक आहे, म्हणजे लाइक की खूपच वरती निघून जाईल. 170, 180 इतकं पण निघून जाऊ शकते. म्हणजे 170, 180 नाही, सॉरी 200 मार्काचा पेपर आहे ना, तर 150 वगैरे पण टच करू शकते. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, जितके पण हार्ड टॉपिक आहे, जसं बेल्ट ड्राईव्ह वगैरे जे टॉपिक्स आहेत ना, बेल्ट आहे तुमचा, तुमचं जे आहे पाईप फिटिंग अँड ऑल, हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स, हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स, हे जे टॉपिक्स आहेत, अजून सरफेस फिनिश टॉपिक्स, हीट ट्रीटमेंट टॉपिक, हे जे आहेत ना, हे जे बारीक-बारीक पण इम्पोर्टंट जे टॉपिक्स आहेत ना, हार्डवाले, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर असले पाहिजे. हे टॉपिक्स तुम्ही कंप्लीट करूनच घ्या. ठीक आहे. 8 दिवसामध्ये तुमचं जे रिझल्ट येईल, जेव्हा पण येईल 7 नोव्हेंबरला येणार आहे ना, त्याच्या आधी तुमचं जे आहे, माझी तर अशी इच्छा आहे, की सगळ्यांचं फिटर जितके पण लोकं करत आहेत, त्यांचं फिटर ॲटलीस्ट हा ट्रेड कंप्लीट झालाच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द स्टोरिंग कॅपॅसिटी ऑफ ऑक्सिजन सिलेंडर? तर बघा, हे वेल्डिंगचा टॉपिक आहे, वेल्डिंगचा क्वेश्चन आहे. तर ऑक्सिजन सिलेंडरची जी स्टोरिंग कॅपॅसिटी आहे ती 7 मीटर क्यूब आहे. किती आहे? 7 मीटर क्यूब आहे. आणि जर तुम्हाला विचारलं की ऑक्सिजन विचारलं, मग तुम्हाला लगेच विचारू शकतो की ॲसिटिलीन जे सिलेंडर आहे त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी किती आहे? तर त्याची जी असते 15 मीटर क्यूब असते. ठीक आहे, 15 मीटर क्यूब असते. लक्षात ठेवा. ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सोबतच विचारलं जाते. अजून एक खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं जाते, की ऑक्सिजन सिलेंडर जो असतो त्याचा कलर काय असते? तर त्याचा कलर जे असतो तो ब्लॅक कलरचा असतो. अजून काय विचारलं जातं, की ऑक्सिजन सिलेंडरमध्ये जे थ्रेड प्रोव्हाईड केलं जातं ते कोणत्या पद्धतीचं असतं? म्हणजे राइट वर्ड असतात का लेफ्ट वर्ड? तर लक्षात ठेवा, हे राइट वर्ड असतात. आणि मग जे ॲसिटिलीनबद्दल बोलत होते, तर ॲसिटिलीनचं जे असते तो मरून कलरचा असतो. ठीक आहे, मरून कलरचा जो असतो तो गॅस सिलेंडरचा जो कलर असतो ॲसिटिलीन गॅसचा, तो असतो मरून. आणि ह्याच्यामध्ये लेफ्ट वर्ड थ्रेड प्रोव्हाईड केलेले असते. कसे? लेफ्ट वर्ड थ्रेड. तर हे पण इंटरलिंकिंग टॉपिक्स आहेत. ह्याचे पण नोट्स बनवून घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचं बघा. व्हॉट इज द हाय लेवल फॉर्म्युला फॉर लीन मॅन्युफॅक्चरिंग? ठीक आहे, लीन मॅन्युफॅक्चरिंग OEE. आता ही जी लीन मॅन्युफॅक्चरिंग आहे, हे ॲक्च्युअली तुमचं जे आहे बघा, जे आपलं आपण 5S वाचतो बघा, 5S, सिग्मा रूल्स वगैरे वाचतो, त्याच्यामधला आहे हा टॉपिक. तर हे आय थिंक प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणून एक टॉपिक आहे. शेवटी टॉपिक आहे वाटतं फिटरचा, किंवा शेवटचा जो सेमिस्टर आहे ना त्याच्यामध्ये हा टॉपिक दिलेला आहे. कोणता टॉपिक आहे मला हे लक्षात नाही येते, पण जे 4th सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे. तर हा टॉपिक करून घ्या, ह्याच्यावरती क्वेश्चन येतात. तर OEEचं काय मीनिंग आहे? तर ओव्हरऑल इक्विपमेंट. ठीक आहे, ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस, हे पण फुल फॉर्म येऊ शकते. ओव्हरऑल इक्विपमेंट इफेक्टिव्हनेस जे आहे, हे OEEचा फुल फॉर्म आहे. तर हे काय म्हणत आहे, की त्याचं हाय लेव्हलचं फॉर्म्युला काय आहे? तर त्याचा फॉर्म्युला आहे प्रोडक्ट आउटपुट इंटू अवेलॅबिलिटी, प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी. AP इंटू Q. AP
इंटू क्यू. हा फॉर्म्युला आपण इंजिनिअरिंगमध्ये पण केलेला असेल ऑब्व्हियसली. ह्याच्यावरती आपण जे आहे मोठे मोठे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतो. तर हे सगळ्यांनाच आला असेल हा क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, which method I'm sorry for the background noise, okay, which method of surface hardening is done in a heated salt bath. हीट ट्रीटमेंट एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. तर हिटेड सॉल्ट बाथ मध्ये आपण लिक्विड कार्बोरायझिंग करतो. कोणती करतो? लिक्विड कार्बोरायझिंग करतो. हीट जे आपण बघा, हार्डनिंग काय असते, हार्डनिंग जे आहे हे एक सरफेस फिनॉमिना आहे. सरफेस फिनॉमिना म्हणजे वरती, हे आता तुमचा जॉब असेल समजा, ठीक आहे, किंवा हा मटेरियल आहे, तर ह्या मटेरियलच्या ह्या जे हे वाला जो पोर्शन आहे, सरफेस वाला पोर्शन, फक्त इतक्याच याच पोर्शन मध्ये आपण जे आहे हार्डनिंग करतो. ठीक आहे, हार्डनिंग करतो. मग त्याच्याने काय होते का, हार्डनिंग झाले म्हणजे काय, ब्रिटल पण होऊन जाते. आता ब्रिटल झालं तर मग काय करावं, मग त्याच्यानंतर काय केलं जातं की टेम्परिंग पण केली जाते. याच्यावरती काय केली जाते, टेम्परिंग पण केली जाते. तर टेम्परिंग, हार्डनिंग, नॉर्मलायझिंग, आपलं जे अनेलिंग, हे जे छोटे छोटे हीट ट्रीटमेंट रिलेटेड टॉपिक्स आहेत ना, हे लगेचच्या लगे कम्प्लीट करून घ्या. हीट ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारलं जाते. याच्यामध्ये तुम्हाला एखादा दुसरा क्वेश्चन दिसेल, एक 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 तर क्वेश्चन कन्फर्म आहे. ठीक आहे, हीट ट्रीटमेंट वरती एक क्वेश्चन कन्फर्म आहे. पण जर तुमचं लक खूपच चांगलं असेल तर 2 क्वेश्चन पण येऊन जातील, कारण हीट ट्रीटमेंट एक खूप इझी टॉपिक आहे. ठीक आहे, हीट ट्रीटमेंट ज्या हिशोबाने लोक ह्याला डोक्यावरती घेऊन बसले ना, तसं नाही आहे. हे खूप इझी टॉपिक आहे. जर तुम्ही म्हणाल की हीट ट्रीटमेंट पण टॉपिक घेऊन घ्या मॅडम, तर मी 10-15 मिनिटामध्ये तोही एक क्लास तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकेल, डेडिकेटेड हीट ट्रीटमेंट रिलेटेड. ओके, तर फक्त तुम्ही सांगून द्या. बस मला नाही का थोडंसं कसं आहे की मी जेव्हा अभ्यास केलेला, किंवा मी पण ज्या टीचरकडून अभ्यास केलेला ना, लाईक की म्हणजे लाईक कॉलेजमध्ये वगैरे, तर तेव्हा नाही का खूप जास्त हिंदीमध्येच कन्व्हर्सेशन किंवा इंग्लिशमध्येच कन्व्हर्सेशन झालेलं आहे. पण ITIचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामुळे मी मराठीमध्ये हे लेक्चर्स घेते. पण जर जर काही इम्पॉर्टंट टॉपिक असेल आणि खूप जास्त कन्सेप्च्युअल गोष्टी असतील ना, तर तेव्हा प्लीज मला अलाउ करा की मी हिंदीमध्ये ते क्लास घेईन. ओके, तर इथे काय क्वेश्चन होतं, हिटेड सॉल्ट बाथमध्ये हार्डनिंग जे केले जाते, सरफेस हार्डनिंग, त्याला काय म्हणतात, लिक्विड कार्बोरायझिंग म्हणतात. ठीक आहे, लिक्विड कार्बोरायझिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्लॉट्स प्रोव्हाइडेड इन द कॅसल नट. कॅसल नट जे असते, हे अशा प्रकारे नट असते तुमचा. ठीक आहे, 3D हेक्झागोनल जे नट्स प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ना इथे स्लॉट्स प्रोव्हाइड केले जातात. हे स्लॉट्स कशासाठी प्रोव्हाइड केलेले आहे, तर हे स्पेस प्रोव्हाइड करतो स्प्लिट नटसाठी. ठीक आहे, सॉरी, स्प्लिट पिन बसवण्यासाठी जे आहे, हे जे स्पेस प्रोव्हाइड केले जाते कॅसल नटमध्ये, हे जे आहे स्पेस त्याच्यासाठीच प्रोव्हाइड केलेला असतो. लक्षात ठेवा. तर तुमचं नट बद्दल पण क्वेश्चन येतील, विंग नट बद्दल, कॅसल नट, स्वान नट, हे नट, ते नट, सगळे नट पार्ट करून घ्या. नट पण मग ते फाउंडेशन बोल्ट जे असतात, ठीक आहे, फाउंडेशन बोल्ट जे आहे याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. सिंपल तुम्हाला डायग्राम देऊन देतील. बेंड टाईप फाउंडेशन नटचं खूप वेळा विचारलेलं आहे. पण आता मला वाटते की फाउंडेशन नट मधले दुसरे पण टॉपिक जे आहे ते तुम्ही करून घ्या. ते क्वेश्चन तुम्हाला 100% विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, फाउंडेशन नट विचारलं जाऊ शकते. पण हे जे कॅसल नट वगैरे आहे हे पण तुम्ही पाठ करून घ्या. तर कॅसल नट मध्ये जे स्लॉट प्रोव्हाइड केले असतं कशासाठी, टू प्रोव्हाइड स्पेस फॉर फिक्सिंग स्प्लिट नट. ठीक आहे, प्रोव्हाइड फिक्सिंग स्प्लिट नट, स्प्लिट पिन, सॉरी, पिन नॉट नट, स्प्लिट पिन. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ थ्रस्ट बॉल बेरिंग. इतकं इम्पॉर्टंट आहे ना हा क्वेश्चन, ॲज इट इज क्वेश्चन. मी माहित नाही किती टेक्निशियनच्या पेपरमध्ये बघितलं, आय थिंक इस्रोच्या टेक्निशियनच्या पेपरमध्ये ॲज इट इज क्वेश्चन आलेला. दुसरा आपलं ALPच्या टेक्निशियनचा जो पेपर आहे फिटरचा, तेव्हा ॲज इट इज क्वेश्चन आलेला. आणि मग नंतर कोणता होता, DMRCच्या पेपरमध्ये ॲज इट इज, म्हणजे ॲज इट इज क्वेश्चन आला होता. हे म्हणजे जर तुम्ही हे पाठ करून घेतला आणि हा क्वेश्चन आला तर झालंच, म्हणजे तुमचे 2 मार्क तुमच्या हातात आहे. तर बघा, थ्रस्ट बेरिंग आहे. कसली बेरिंग आहे, थ्रस्ट बेरिंग. म्हणजे हे थ्रस्ट लोड घेईल हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. ठीक आहे, पण हे माहिती नसतं लोकांना की हॉरिझॉन्टल थ्रस्ट जे आहे हे घेण्यालायक नसते. ठीक आहे, हॉरिझॉन्टल जे थ्रस्ट असते, असा वाला जो असतो, ठीक आहे, हे जे लोड असते ह्याला थ्रस्ट म्हणतो आपण. असा वाला जो लागतो, ठीक आहे, हे असतो रायडियल टाईप. ठीक आहे, तर हे जे तुमचं थ्रस्ट बॉल बेरिंग असते ते हॉरिझॉन्टल थ्रस्ट घेण्यासाठी बनलेली नसते. हेच त्याचा एक डिसएडव्हान्टेजेस असतो. तो कॅन नॉट टेक हॉरिझॉन्टल एंड थ्रस्ट. वर्टिकल एंड थ्रस्ट घेऊ शकते का, हो घेऊ शकते. हे कॅन नॉट टेक बोथ लोड्स, नो, असं नाहीये. बोथ लोड घेतले नसते मग ह्याला बनवलंच कशाला असतं आपण हे बेरिंग, है ना. तर ही बोथ लोड नाही, पण हा हॉरिझॉन्टल जे लोड असतात, हॉरिझॉन्टल एंड थ्रस्ट जे लोड असतात हे घेऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, विच वॉल्व हॅज 2 इनलेट अँड 1 आउटलेट इन हायड्रॉलिक न्यूमॅटिक सिस्टम. म्हणलं ना मी, खूप इम्पॉर्टंट आहे. तर कोणती वॉल आहे जे 2 इनलेट प्रोव्हाइड करते. ठीक आहे, लेट मी रफली ड्रॉ दिस.
2 इनलेट प्रोव्हाइड करते आणि एक आउटलेट प्रोव्हाइड करते. एक आउटलेट प्रोव्हाइड करते. तर कोणती वॉल आहे ही? AXY. तर ही जी आहे ती तुमची शटल वॉल आहे. कोणती वॉल आहे? शटल वॉल. शटल वॉलचं मी सिम्बॉल ड्रॉ करते. मला हे असं ड्रॉ करता येत नाही, सॉरी. सिम्बॉल बघा, ह्याचं खूपच इझी आहे. ठीक आहे, XY A. तर ह्याच्यामध्ये 2 इनलेट असतात. 2 इनलेट XY हे 2 इनलेट आणि A जे आहे हा एक आउटलेट असतो. तर म्हणजे हे बेसिक वरती पण तुम्हाला जे आहे क्वेश्चन विचारले. कधी-कधी होऊ शकते की सिम्बॉल ही विचारलं जाऊ शकते. तर सिम्बॉल ही लक्षात ठेवा आणि ह्याचं जे काम आहे तेही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर शटल वॉल जे आहे ह्याच्यामध्ये 2 इनलेट असतात आणि एक आउटलेट असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच इंटरनल डिफेक्ट वेल्डिंग इज इनविजिबल टू नेकेड आय. तर कोणतं जे इंटरनल डिफेक्ट आहे वेल्डिंगमध्ये ते तुम्ही नेकेड आयनी पाहू शकत नाही. तर ते जे आहे तुम्ही पोरोसिटी, ठीक आहे, पोरोसिटी पाहू शकत नाही, हे लक्षात ठेवा. स्पॅटर, अंडरकट, स्ट्रे आर्क हे तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यांनी, पण पोरोसिटी जी आहे तुम्ही बघू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट टॅप ड्रिल साईज. तर जस्ट आपण बघितलं की टॅप ड्रिल साईजचा फॉर्म्युला काय आहे की मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ. डेप्थ ऑफ व्हॉट? डेप्थ ऑफ थ्रेड. तर इथे ऑप्शन बघा कोणतं आहे? टॅप ड्रिल साईज इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस 2 डेप्थ, हेच आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ठीक आहे, तर हे बघा, इथल्या इथे तुम्हाला 2 मार्क्स भेटून गेले. 2 मार्क्स नाही, ऍक्च्युली 4 मार्क, कारण ह्याच्यावरती सेम जे आहे तुम्हाला क्वेश्चन पण विचारलाय, न्यूमेरिकल पण विचारलाय आणि त्यातल्या त्यात तुम्हाला इथे फॉर्म्युलाही विचारलाय. तर किती इम्पॉर्टंट आहे टॅप ड्रिल साईज किंवा टॅपिंग ऑपरेशन हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, विच असेंब्ली टेक्निक इज सिमिलर टू रिवेटिंग मेथड. तर रिवेटिंग मध्ये काय करतो आपण की 2 जे आपले प्लेट्स आहेत, ठीक आहे, 2 जे प्लेट्स आहेत ते रिवेटिंग द्वारा आपण जे आहे त्याला जॉईन करतो. एका प्रकारची जॉईनिंगच मेथड आहे ना ती. ठीक आहे. रिवेटिंग द्वारा जे आहे आपण त्याला जॉईन करतो. तर हे जे आहे पिनिंग पण एका प्रकारची जॉईनिंगच मेथड असते. ते रिवेटिंग सारखीच असते. फक्त फरक इतका असतो की ह्याच्यामध्ये जे आहे जे बॉल असते ते खूप लोडमध्ये खूप किंवा एका प्रेशरनी अशी फेकली जाते त्या शीट मेटलवरती. जे पण वर्कपीस असेल त्याच्यावरती खूप फोर्सनी फेकलं जाते. एक हाय फोर्समध्ये फेकले गेल्यामुळे काय असते की ते जे 2 मटेरियल आहेत त्याच्यामध्ये एका प्रकारचे असं फॉर्मेशन होतो आणि तो फॉर्मेशन इलास्टिक नसतो, तो प्लास्टिक असतो. प्लास्टिक असल्यामुळे काय होते की जे मटेरियल आहे ते परमनंटली डिफॉर्म होऊन जातात. तर एका प्रकारे ते जे आहे जॉइनिंग होऊन जाते त्याची. ठीक आहे. तर हा क्वेश्चन मला थोडासा काइंड ऑफ डिफिकल्ट वाटला, कारण पिनिंग ऑपरेशन आपण कधीच करत नाही. कधीच नाही करत. ठीक आहे. म्हणजे डिग्री डिप्लोमावाल्यांना माहिती नाहीये. पण मे बी होऊ शकते की जे आय-टी-आय रिलेटेड जे जे पण स्टुडंट्स आहेत, म्हणजे आय-टी-आय ज्यांचं झालेलं असेल, त्यांनी हा ऑपरेशन केलं पण असेल किंवा ह्याच्याबद्दल थेरी वाचली असेल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फाईल दॅट इज रेक्टँग्युलर इन सेक्शन अँड पॅरलल इन विड्थ विथ 1 सेफ एज. तर बघा, फाईलचे खूप सारे टाईप आहेत. खूप सारे टाईप आहेत. स्पेशल फाईल्स आहेत जसं पिलर, स्विच, आपलं ड्रेड नॉट आणि वॉर्डिंग फाईल. तर हे पण जे फाईल आहे ते करून घ्या. तुम्ही आतापर्यंत रेक्टँग्युलर फाईल, जे आपले ते हँड फाईल, फ्लॅट फाईल, रॅस्प फाईल, त्याचे ग्रेड्स, मास्टर ग्रेड, रफ ग्रेड, ठीक आहे, डेड स्मूथ ग्रेड, हे सगळं तुम्ही पाठच केलं असेल आणि त्याचे कट जे आहे ते सिंगल कट, डबल कट हे पण केलं असेल. पण जे आहे आता तुम्हाला हे जे स्पेशल आहेत ना, स्पेशल फाईल्स, हे तुम्हाला आय थिंक असेंब्ली जे टॉपिक आहे ना, असेंब्ली 1 म्हणून एक टॉपिक आहे फिटरमध्ये. आय थिंक 3rd सेमिस्टरमध्ये आहे हा टॉपिक. ते टॉपिक तुम्ही त्या टॉपिकमध्ये तुम्हाला स्पेशल हे जे फाईलचे टाईप आहेत ना ते भेटून जातील. तर हे पाठच करून घ्या. ठीक आहे. तर कोणती फाईल आहे ज्याच्यामध्ये रेक्टँग्युलर सेक्शन असतो, ठीक आहे, रेक्टँग्युलर इन सेक्शन अँड पॅरलल इन विड्थ विथ 1 सेफ एज. तर तो असतो आपला फिलर फाईल. कोणता असतो? तो असतो आपला फिलर फाईल. पिलर फाईल. एक एज सेफ म्हणजे काय की त्याच्यावरती नाही का कसलं पण आपण जे आपलं बघितलं होतं बघा, कोणती फाईल बघितली होती? हँड फाईल बघितली होती. ठीक आहे. हँड फाईलमध्ये काय केलं जाते की हे जे आहे असे जे आपली टीथ असतात, ते टीथ एका एजवरती प्रोव्हाईड केले जाते, पण दुसरे एज जे आहे ती सेफ ठेवली जाते. सेफ ठेवली जाते म्हणजे काय, त्याच्यावरती जे आहे टीथ प्रोव्हाईड केलेली नसतात. ते कशासाठी? कारण जर कोणता 90 डिग्रीवरती वर्कपीस आहे आणि त्याची सरफेस फिनिश ऑलरेडी झालेली आहे. ह्या साईडची सरफेस फिनिश ऑलरेडी झालेली आहे, पण इथे तुम्हाला सरफेस फिनिश करायची आहे ह्या साईडला. तर ही जी सेफ एज आहे ना त्या फाईलची, सेफ एज इकडे ठेवणार तुम्ही
ठीक आहे. ही जी सेफ एज आहे ती इकडे ह्या साईडला ठेवणार आणि ह्या साईडने जे आहे तुम्ही ते फायलिंग करणार. त्याच्यासाठी दिलं असतं. तर सेफ एज कशासाठी? तर सरफेस जे ऑलरेडी फिनिश आहे त्याला वाचवण्यासाठी सेफ एज प्रोव्हाईड केली जाते तुमच्या फाईलवरती. तर हे पिलर फाईल जे आहे ही ह्या प्रकारची फाईल आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ग्रेड ऑफ स्लिप गेजेस आर यूज फॉर इन्स्पेक्शन पर्पज? तर बघा स्लिप गेजेसचे 4 ग्रेड असतात. ग्रेड 0, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 00. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय की बाबा इन्स्पेक्शन पर्पजसाठी कोणता ग्रेड यूज केला जाते? तर लक्षात ठेवा इन्स्पेक्शन पर्पजसाठी आपण ग्रेड 0 जी ॲक्युरेसी वाला स्लिप गेज आहे ते यूज करतो. ठीक आहे. ग्रेड 0 वाला जे ॲक्युरेसी असते ते आपण जे आहे इथे यूज करतो. तर ग्रेड 1, ग्रेड 00, ग्रेड 1 आणि ग्रेड 2 ॲक्युरेसी हे सगळे जे ग्रेड आहेत कॅलिब्रेशनसाठी, रेफरन्ससाठी हे स्लिप गेजेसचे जे ग्रेड आहेत हे पाठ करून घ्या. ठीक आहे. आणि अजून क्वेश्चन विचारला जातं की स्लिप गेजेस जे आहे, ठीक आहे, एकावरती एक आपण असं घासून त्यांना जेव्हा जॉइन करतो, त्या ऑपरेशनला काय म्हणतात किंवा जे प्रोसिजर असतं त्याला काय म्हणतात? त्याला रिंगिंग असे म्हणतात. काय म्हणतात? रिंगिंग. तुम्ही प्रॅक्टिकल पण केलं असेल डिप्लोमा डिग्रीला असताना स्लिप गेजचं, त्याच्यामुळे ते तुम्हाला क्वेश्चन जमून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ सेटिंग ब्लॉक्स यूज्ड इन फिक्स्चर? जिग्स अँड फिक्स्चर एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये फिक्स्चरमध्ये ब्लॉक सेटिंग ब्लॉक्स काउंट प्रोव्हाइड केले जाते हे क्वेश्चन विचारलेलं आहे. तर जे फिक्स्चरची पोझिशन बरोबर आणि जे वर्कपीस आहे, ठीक आहे, वर्कपीस आणि फिक्स्चरचं जे पोझिशन आहे ते कटर रिलेटेड बसवण्यासाठी आपण सेटिंग ब्लॉक्सचा उपयोग करतो. ऑप्शन डी जे आहे इथे राईट आन्सर झालेला आहे. लक्षात ठेवा खूप म्हणजे मायन्यूट आहे हा क्वेश्चन. मायन्यूट डिटेलवरती विचारला की बा सेटिंग ब्लॉक्स कशासाठी? तर सेटिंग ब्लॉक जे आहे फिक्स्चर पण बरोबर बसून जाईल. ठीक आहे. फिक्स्चर पण बरोबर बसून जाईल आणि तुमचं जे वर्क पीस आहे ते पण बरोबर कशाच्या बरोबर पण रिलेटेड टू कटर. ठीक आहे. जे पण कटर येत आहे कट करण्यासाठी त्याच्या रिलेटेड जे आहे तुम्हाला सेटिंग करायची असेल तर तेव्हा सेटिंग ब्लॉक्स तुम्हाला लागतील. नेक्स्ट, व्हॉट इज द ऑपरेटिंग व्होल्टेज फॉर इलेक्ट्रोन्यूमॅटिक्स? ठीक आहे. इलेक्ट्रोन्यूमॅटिक्ससाठी ऑपरेटिंग व्होल्टेज किती लागते? तर हा 12 व्होल्ट टू 220 व्होल्ट. ठीक आहे. 12 व्होल्ट टू 220 व्होल्ट हे एका प्रकारे फॅक्च्युअलच आहे. तर हे लिहून घ्या. ठीक आहे. 12 व्होल्ट टू 220 व्होल्ट इलेक्ट्रोन्यूमॅटिक्ससाठी व्होल्टेज लागते. ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. व्हॉट ए रिप्रेझेंट्स इन ग्राइंडिंग व्हील स्पेसिफिकेशन? तर बघा 32 लेट मी जस्ट चेंज द कलर. ग्राइंडिंग व्हील मध्ये स्पेसिफिकेशन कसे दिले जाते? 32A46H8V. तर ह्याच्यामध्ये जे आहे हे जे 32 असते हे मॅन्युफॅक्चररचा एका प्रकारे तुम्ही सांगू शकता की मॅन्युफॅक्चरर सिम्बॉल आहे. हे ऑप्शन असते, देणारा देते, नाही देणारा देत नाही मॅन्युफॅक्चरर. ठीक आहे. जे हे ए असते हे जे अल्फाबेट प्रोव्हाइड केलेलं आहे, हे असते तुमचं ॲब्रेसिव्ह टाईप. कशा प्रकारचा ॲब्रेसिव्ह यूज केलेला आहे? तर ए म्हणजे काय? ए म्हणजे इथे तुमचं झालेलं आहे ॲल्युमिनियम. ठीक आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईडचं जे आहे इथे ॲब्रेसिव्ह यूज केलं आहे. तर तुम्हाला क्वेश्चन पण तेच विचारले की व्हॉट इज ए रिप्रेझेंट ओव्हर हिअर? तर इथे जे ए रिप्रेझेंट करत आहे टाईप ऑफ ॲब्रेसिव्ह रिप्रेझेंट करत आहे. ठीक आहे. कोणत्या प्रकारचा ॲब्रेसिव्ह तिथे यूज केलेला आहे ते रिप्रेझेंट करत आहे. नेक्स्ट जे हे 46 नंबर आहे, हे 46 नंबर जे आहे हे ग्रेन साईज सांगते. काय सांगते? ग्रेन साईज सांगते. तर 46 म्हणजे ही मीडियम ग्रेन साईज झाली. हे लिहून घ्या. हे ग्रेन साईज सांगते. त्याच्यानंतर हे जे अल्फाबेट नंतर पुन्हा एक अल्फाबेट आला एच. ठीक आहे. पुन्हा एक अल्फाबेट आला एच. तर हा एच जे आहे हे काय सांगते? तर हा ग्रेड सांगते. ठीक आहे. ग्रेड सांगते. आणि ग्रेड काय असतात? A to Z ग्रेड असतात. A to Z. ठीक आहे. मीडियम, सॉफ्ट अँड हार्ड असे ग्रेड असतात. ठीक आहे. आणि 8 जे असते हे जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असते की डेन्स, जे तुमचं ग्रेडचं स्ट्रक्चर आहे कसं आहे, डेन्स आहे का ओपन आहे, हे जे आहे ग्रेड स्ट्रक्चर सांगते. काय सांगते? ग्रेड स्ट्रक्चर. हे लिहून घ्या. ठीक आहे. ग्रेड स्ट्रक्चर सांगते. आणि जे शेवटी जे एक अल्फाबेट प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला V. आता हे काय सांगते? तर हे बाउंडचं टाईप सांगते की कशा प्रकारे ॲब्रेसिव्हचं बॉन्ड केलेलं आहे. तर हे जे V आहे हे व्हर्टिफाईड बाउंड आहे. कोणता बाउंड आहे? व्हर्टिफाईड बाउंड आहे. तर हे सगळे जे आहे तुम्हाला पॉईंट्स लिहून घ्यायचे आहेत. जितकं पण मी तुम्हाला सांगितलंय. व्हिडिओ पॉज करून पण लिहू शकता, काही हरकत नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, हे थोडंसं मला रिमूव्ह करू द्या. ओके. तर ए काय रिप्रेझेंट करते? टाइप ऑफ ॲब्रेसिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द ऑपरेशन ऑफ कव्हरिंग एरिया ऑफ द मेटल विथ मोल्टन सोल्डर?
सोल्डरिंग आणि ब्रेझिंग इम्पॉर्टंट ऑपरेशन आहे, हे पाठच करून घ्या किंवा हे जे आहे हे जे कॉन्सेप्ट आहे त्याचे क्लिअरच करून घ्या. तर सोल्डरिंगमध्ये मोल्टन मेटल, ठीक आहे, मोल्टन मेटल जे आहे कव्हर करा एरिया जे आहे, ऑपरेशन ऑफ कव्हरिंग एरिया ऑफ मेटल विथ मोल्टन सोल्डर त्याला काय म्हणतात, टिनिंग असे म्हणतात. काय म्हणणार त्याला, टिनिंग असं म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच law states that the pressure exerted on a liquid is transmitted equally in all direction. तर हा पास्कल लॉ सांगते. पास्कल लॉ काय सांगते की फ्लुइड मध्ये, ठीक आहे, फ्लुइड मध्ये जर तुम्ही एखाद्या ठिकाणी, ठीक आहे, जर सपोज तुम्ही इथे प्रेशर जे आहे तुम्ही प्रेशर एक्झर्ट करत आहात, तुम्ही इथे प्रेशर देत आहेत, ठीक आहे, तर हा जो सेम प्रेशर आहे ते सगळीकडे जे आहे फ्लुइड मध्ये लागू होईल सगळ्या पॉईंटवरती. असं नाही की इथेच प्रेशर देते तर फक्त एवढ्याच एरियामध्ये प्रेशर लागू होणार आहे, नाही, असं नाही. हे प्रेशर जे आहे ते सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. ह्यालाच काय म्हणतात, पास्कल लॉ. ठीक आहे, पास्कल लॉ. तर पास्कल लॉ हे जे हायड्रॉलिक न्यूमॅटिक्स मध्ये तुम्हाला दिसेल हा पास्कल लॉ पण. तर हे बघा 2 मार्क अजून इथे पक्के झाले तुमचं पास्कल लॉ. तर हायड्रॉलिक न्यूमॅटिक्स इम्पॉर्टंट टॉपिक आहे, करून टाका. बॉयल्स लॉ काय म्हणतो, बॉयल्स लॉ म्हणतो P1 V1 इज इक्वल टू P2 V2. म्हणजे काय, बॉयल्सचं काय म्हणणं आहे, जितकं जास्त तुम्ही प्रेशर, ठीक आहे, जितकं जास्त तुम्ही प्रेशर वाढवणार तितकं जास्त जे आहे तुमचं व्हॉल्यूम कमी होणार. ठीक आहे, हे इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. बघा, जर तुमचा एखादा बॉक्स आहे, ह्या बॉक्समध्ये जर तुमच्याकडे खूप सारे एअरचे बबल आहे किंवा एअर पार्टिकल आहे, तर जर तुम्ही प्रेशर वाढवला, त्याच्यावरती खूप जास्त प्रेशर टाकला एखाद्या पिस्टनच्या हेल्पनी, तर काय होणार की हे जे एअर आहे, एअर बबल्स आहे, ते एका जागी येऊन असे जमा होऊन जातील. ठीक आहे, सिकुड जातील. एक एक जो है एरिया में सिकुड जाएंगे. ठीक आहे, जे आपण म्हणतो की हे जे आहे व्हॉट टू से कॉम्प्रेस होऊन जातील. ठीक आहे, कॉम्प्रेस होऊन जातील. एअर एक कॉम्प्रेसिबल एक फ्लुइड आहे, हे कॉम्प्रेस होऊन जातील. त्या हिशोबाने काय झालं की जसं जसं प्रेशर वाढत आहे तसं तसं जे आहे व्हॉल्यूम जे आहे ते कमी होत आहे. तर हे काय सांगते, पास्कल लॉ सांगते. तर पास्कल लॉ काय आहे, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ठीक आहे, P2 V2 हे पण लक्षात ठेवा. सॉरी, बॉयल्स लॉ आहे हा. ठीक आहे, पास्कल लॉ तर फ्लुइडचा जो प्रेशर एक्झर्ट केले जाते ते इक्वली डिस्ट्रीब्यूट केले जाते हे सांगते. ठीक आहे, बॉयल्स लॉ पण हे हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक्सचाच टॉपिक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ओपन बेल्टिंग लेंथ ऑफ इफ सेंटर डिस्टन्स इज एक्स. तर बघा, बेल्टमध्ये, ठीक आहे, एक मोठा ड्राईव्ह असते, एक छोटा ड्राईव्ह किंवा छोटा एक इथे व्हील समजा, हे बेल्ट आहे. तर ह्याचा जे लेंथचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, तो कसा दिलेला असतो, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं जे आहे सेंटर डिस्टन्स एक्स जे आहे ते माहिती असणं गरजेचं असतं, 2 सेंटर मधला. तर ही बिगर डायमीटर, ही स्मॉलर डायमीटर, हे एक्स दिलेलं आहे. तर ह्याचा जे फॉर्म्युला आहे, ठीक आहे, बेल्टिंग तुमचं काय ते बेल्टिंग, ओपन बेल्टिंग लेंथ जे कॅल्क्युलेट करायचं जे फॉर्म्युला आहे तो काय आहे, हे जे बिग डायमीटर प्लस स्मॉल डायमीटर डिवायडेड बाय 2 इंटू पाय प्लस 2x किंवा 2c. कोणत्या तुमच्या बुकमध्ये 2c पण दिसला असेल तुम्हाला, तर काही नसते. 2c म्हणजे काही नाही की जे तुमचं डिस्टन्स आहे सेंटर मधला, ठीक आहे, 2 ड्राईव्हच्या सेंटर मधला जो डिस्टन्स आहे त्यालाच आपण c किंवा x म्हणू शकतो. तर फॉर्म्युला काय आहे, लेंथ इज इक्वल टू बिग डी प्लस स्मॉल डी डिवाइड बाय 2 इंटू पाय किंवा इथे काय दिलेलं आहे 22/7. ठीक आहे, प्लस 2x. हे जे आहे तुम्ही बेल्टिंग लेंथ काढू शकता, ओपन बेल्टिंग लेंथ ह्या फॉर्म्युल्याने काढू शकता. ऑप्शन सी इज द राईट आन्सर वगैरे. तर बेल्ट जे आहे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, बेल्ट ड्राईव्ह. ठीक आहे, पॉवर ट्रान्समिशन जे टॉपिक आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. पॉवर ट्रान्समिशन टॉपिक पूर्ण कम्प्लिटली करून घ्या. ओके, जे टॉपिक्स तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये पण हार्ड वाटले किंवा जे टॉपिक्स तुम्ही डिप्लोमामध्ये पण तुम्हाला हार्ड वाटले ना, तेच ॲक्च्युली टॉपिक उचलले जातात मेन एक्झामसाठी. तर ते टॉपिक तुम्ही चांगल्याने करून घ्या. ओके, काही टॉपिक असे जे आपण लाईफमध्ये कधी वाचले नाही आहे, ठीक आहे, ते पण टॉपिक करावंच लागतील. आणि जे टॉपिक्स आपण वाचले होते पण खूप हार्ड वाटले ते पण टॉपिक्स तुम्हाला करावंच लागणार. ठीक आहे, व्हॉट इज द व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ पिस्टन टाईप मोटर. तर पिस्टन टाईप मोटर जे आहे हे पण हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्सचंच क्वेश्चन आहे. तर पिस्टन टाईप मोटरची जी ॲक्युरेसी असते, इफिशियन्सी असते, ती असते 95%. किती असते, 95% असते. नेक्स्ट क्वेश्चन, वाय द फेस ऑफ पुलीज इज क्राउंड. ठीक आहे, इज क्राउंड इन पॉवर ट्रान्समिशन. तर पॉवर ट्रान्समिशन मध्ये पुलीची जी फेस आहे ते क्राउंड कशासाठी केलेलं जातं, तर कीप द बेल्ट सेंट्रलाइज. ठीक आहे, बेल्ट जे आहे
ते सेंट्रलाइज ठेवण्यासाठी आपण जे आहे त्या पुलीवरती क्राउनिंग करतो. ठीक आहे. पुलीवरती जे आहे ते क्राउन केले जाते. होप सो की तुम्हाला सगळे क्वेश्चन समजले असतील. होप सो तुमचा इतका अभ्यास झालेला असेल की सगळे जितके पण क्वेश्चन्स मी याच्यामध्ये घेतले आहे ते तुम्हाला सगळे क्वेश्चन जमले असतील. मला तुमचं स्कोर जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्यासाठी थँक सो मच अँड सबस्क्राईब टू चॅनल. कारण येणाऱ्या जे पण काळ आहे, येणारा जितकं पण टाईम आहे त्याच्यामध्ये आपण चांगले जे आहेत क्वेश्चन ते डिस्कस करू. थँक सो मच.